कसे आहात बालमित्रांनो? काल तुम्ही होळी दहन केलं असेल, आज खूप रंग खेळत असाल, पण नैसर्गिक रंगांनीच खेळायचं बरं, नाही तर तुमच्या त्वचेलाच नुकसान होईल आहे. फुलांपासून रंग तयार करता येतात. आता तर गुलाल पण मिळतात, जे निर्माल्यापासून तयार केले असतात. असेच रंग वापरा हं. आणि आजची गोष्ट काय आहे माहिती आहे का? होळीची संबंधित ही गोष्ट प्रल्हादची, हिरण्यकश्यपची. ती तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की कसं तो देवाचं नाव घ्यायचा, मग त्याच्या वडिलांनी त्याला मारायचे प्रयत्न केले, पण नरसिंह अवतार घेऊन देवानी त्याला कसं वाचवलं, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे हे मी नाही सांगणार. पण तुम्हाला माहिती आहे का, सगळ्या प्रांतात होळी असते, पण त्याचं रूप वेगळं असतं. त्याच्याशी जोडलेल्या गोष्टी पण थोड्याशा वेगळ्या वेगळ्या आहेत. तर याच अशा काही वेगळ्या गोष्टी सांगायचा मी आज तुम्हाला प्रयत्न करते. कारणे होळी मनवण्याची वेगळी असली तरी पण सगळ्या प्रांतात उद्देश एकच आहे की वाईटावर चांगल्याचा विजय. तर पंजाबमध्ये याला लोहडी म्हणतात. गुरु गोविंद साहेब, तिथले जे 10वे गुरु होते, त्यांनी तिथे हा उत्सव सुरू केला आणि या उत्सवाला त्यांनी देशभक्तीशी जोडलं. या दिवशी मार्शल आर्ट, कुस्ती याच्या स्पर्धा पण होतात. सर्वांनी आत्मनिर्भर बनावं, हाच यामागील उद्देश होता. महाभारत काळात राजा रघूच्या वेळची गोष्ट आहे. तिथे राक्षसांचा खूप उपद्रव होता. त्यावेळेला तुमच्यासारख्या लहान लहान मुलांनी हिंमत केली. त्यांनी सगळ्यांनी हातात एक एक काठी घेतली, त्याला कापड लावून तेल टाकून त्याच्यावर आग लावली आणि ते असं जळतं लाकूड घेऊन त्या राक्षसांच्या मागे धावले आणि त्या सगळ्या राक्षसी लोकांना पळवून लावलं त्यांनी एकजूट करून. कलकत्त्यामध्ये होळी हा वसंतोत्सव म्हणून साजरा केला जातो. सगळे पिवळा ड्रेस घालतात, पिवळी साडी, पिवळं धोतर आणि एकमेकाला गुलाल लावतात. वसंत ऋतू सुरू होतो, वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात. प्रकृतीचं जे सौंदर्य आहे त्याचं स्वागत करायचं, हा या सणामागे उत्सव आणि उद्देश. पहाडी प्रदेश कुमाऊमध्ये याला संगीत उत्सव म्हणून साजरा करतात. सगळे कोणी एका जागेवर जमतात आणि ढोल वगैरे वाद्य वाजवून नाच, गाणी, शास्त्रीय संगीत, लोकसंगीत म्हणतात. राधाकृष्णाची ब्रजची होळी तर तुम्हाला माहितीच आहे. याची सुरुवात कशी झाली ते माहिती आहे का? जेव्हा कृष्णाला मारायला त्याच्या मामाने कंसनी पुतना राक्षसनीला पाठवलं होतं, तेव्हा कृष्णाने त्या पुतना राक्षसनीचाच वध करून टाकला आणि या आनंदातच हा होळीचा उत्सव तिथे सुरू झाला. शंकर भगवान आणि कामदेवची गोष्ट पण याच्याशी जोडलेली आहे. शंकर भगवानची तपस्या भंग करायला कामदेव गेले, तर शंकर भगवाननी रागवून त्यांनाच भस्म करून टाकलं आणि मग त्यांची बायको रती गेली. तिने त्यांची माफी मागितली आणि आपल्या नवऱ्याला जिवंत करण्याचं विनंती केली, तर शंकर भगवाननी त्यांना जिवंत करून दिलं. या आनंदात रंग खेळतात आणि कामदेवाला भस्म केलं त्याची आठवण म्हणून होळी जाळतात. त्या मुलांना तुम्ही म्हणाल की असं कोणाला जाळून पुन्हा जिवंत करता येतं का? पण आपण खूप खोलात या गोष्टीचा विचार करायचा नाही. प्रतिकात्मक गोष्टी असतात. आपण फक्त हे बघायचं की जे काही वाईट आहे ते नष्ट होणारच आणि जे चांगलं आहे ते राहणारच. जसं होलिका जळली, प्रल्हाद जिवंत राहिला, रतीने माफी मागितली, कामदेवनी आपली चूक कबूल केली, तर देवानी त्यांना आशीर्वाद दिले. बऱ्याचदा काही गोष्टी आपल्याला पटत नाही, असं होऊ शकतं का, तसं होऊ शकतं का, पण आपण त्यातलं नेहमी जे चांगलं काय आहे, गर्भितार्थ त्याचं काय आहे तेवढंच घ्यायचं. कशी वाटली मुलांनो रंगबिरंग्या गोष्टी, रंगबिरंग्या होळीच्या?
पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत. तोपर्यंत बाय.